नमस्कार, मी विशाल देवरुखकर, बॉईज 2 या सिनेमाचा दिग्दर्शक. माझ्यासोबत आहेत बॉईज 2चे काही कास्ट लाईक प्रतीक जो धैर्याचा कॅरेक्टर करतो आहे, जो बॉईज 1मध्ये पण होता. सुमन जो कबीरचा कॅरेक्टर करतो आहे, जो बॉईज 1मध्ये पण होता. नाव सरप्राईज आहे सगळ्यांसाठी. सायली पाटील यावेळेस आमच्यासोबत आहे. आता बॉईज 2मध्ये हे तिघं आणि यांच्या व्यतिरिक्त आज आमच्यासोबत पार्थ नाही आहे, पण हे मुलं आणि यांच्या व्यतिरिक्त अजून 3-4 मुलं आहेत. ती काय धमाल करतात हे तुम्हाला बघायला मिळेल. येत्या 5 ऑक्टोबरला सिनेमा रिलीज होतो आहे. ती कथा सुचली ऋषिकेश कोळीला, आमचा रायटर आहे तो. फक्त काय करायचं, बॉईज एकतर मागच्या वर्षीचा सगळ्यात हिट सिनेमा होता आणि आता बॉईज 2 करायचं म्हणजे नक्की काय करायचं ते खूप प्रेशर पण होतंच आमच्या दोघांना. आणि काही गोष्टी करायचा प्रयत्न केला पण ते वर्कआउट होत नव्हतं. मग मी आणि ऋषिकेश सरांच्या फार्म हाऊसवर गेलो मुळशीला. तिकडे 10 दिवस राहिलो. 10 दिवसात काहीच नाही झालं आमच्याकडे. परत आलो. काही सुचतच नव्हतं दोघांना पण नक्की काय करायचं, कारण सगळे पॉईंट युटिलाइज करून झाला होता. आईचा पॉईंट काय होता आणि एक सर्टन पॉईंटला एक कथा मी ऐकली जी आम्हाला पण चांगली वाटली. ऋषिकेशला नंतर आम्ही सरांना ऐकलं तर सरांनी आणि अवधूतने सांगितलं काय होणार नाही, पुन्हा ऐकते. परत आता टास्क त्यात सिक्वल करायचं म्हणजे असं नको वाटायला की पहिला बॉईजचा सगळ्यांना तुक्का लागला होता, सेकंड तर काहीतरी तगडा करायचंच होता. मग ऋषीचं म्हणणं होतं की नाही विशाल एक काम करूया, त्यांना कॉलेजमधून त्या प्रिमायसेसमधून बाहेर नको काढू. ते शाळेत होते, आता कॉलेजला जाऊ दे आणि 12वीला, आणि एक नवीन काहीतरी कॅरेक्टर इंट्रोड्यूस करूया जे लोकांना बघायला खूप जास्त आवडतील. आणि मीनवाईल आम्ही खूप बोलायचो आजकाल सोशल साईटचे काय इफेक्ट होतात आणि एखादी गोष्ट एवढीशी असते त्याला केवढं केलं. ऋषीने खूप ते सिरियसली घेतलं त्या ह्याच्यामध्ये आणि ऋषी बोलला ठीक आहे मी करतो. माझी जशी बॉईजमध्ये मी जे कॅरेक्टर प्ले केले धैर्या, तेच या मूवीमध्ये सुद्धा प्ले करतो आहे. पण यावेळी काहीतरी स्पेशल आहे. तिघांच्याही कॅरेक्टरमध्ये, पार्थचं कॅरेक्टर असो, सुमनचं असो किंवा माझं. बॉईज 1मध्ये आम्ही स्कूल लाईफ पूर्ण आमची दाखवलेली, हॉस्टेल लाईफ दाखवलेली. पण आता आम्ही बॉईज 2मध्ये कॉलेजमध्ये आलेलो आहोत आणि कॉलेजमधली सगळी धमाल मजा मस्ती दाखवलेली आहे. तर त्यामुळे आम्हाला परफॉर्मन्समध्ये सुद्धा फरक दाखवायचा होता प्रेक्षकांना की 2 वर्षापूर्वीचे बॉईज कसे होते आणि 2 वर्षानंतरचे. तर ते शोधायला आम्हाला खूप जरा वेळ लागला. आमच्या आधी वर्कशॉप झालेले, 1 महिन्यांचं वर्कशॉप झालेलं, 25 दिवसांचं वर्कशॉप होतं. त्यात वेगवेगळ्या एक्सरसाइजेस असायच्या. त्यात आम्ही स्किट, रोज आम्हाला सर विषय द्यायचे नवीन, त्यावर आम्ही स्किट करायचो. आणि मी पहिल्यांदा असं वर्कशॉप केलं सगळ्यांनीच जवळपास, की कोणत्याही फिल्मला असं असतं की स्क्रिप्ट असते, त्याचं रीडिंग होतं आणि मग प्रत्येकाला आपलं कॅरेक्टर मिळतं. पण बॉईज 2च्या वेळी असं नाही झालं. बॉईज 2ला सरांनी आम्हाला सांगितलं की तुमचं हे कॅरेक्टर आहे, ह्या तुमच्या कॅरेक्टरच्या गोष्टी आहेत, की म्हणजे स्वभाव कसा आहे तुमच्या कॅरेक्टरचा, तुमचं कॅरेक्टर दिसतं कसं, हे सरांनी सांगितलं. बाकी कॅरेक्टर सगळं तुम्हाला शोधायचं आहे. जेव्हा तुम्हाला कॅरेक्टर मिळेल तेव्हा मी तुम्हाला स्क्रिप्ट देतो. तर असं काहीतरी एक वेगळ्या पद्धतीचं वर्कशॉप झालं, ज्यामुळे फिल्ममध्ये सुद्धा आम्हाला खूप मदत झाली. आणि एक्सपिरियन्स सांगायचं झालं तर बॉईज झाल्यानंतर आम्हाला असं वाटलेलं की बॉईज 2 करू शकतो. म्हणजे आता सवय लागलेली की तीच टीम, घरच्यासारखं एकदम वातावरण सेटवर सुद्धा, आणि गमती जमतीमध्ये मजा मस्तीमध्ये बॉईज 2 होईल. पण तसं नाही झालं. सेटवर आधी 3 दिवस आम्ही तिघे पण फुल ब्लँक होतो. पार्थसुद्धा ब्लँक होता, सुमन पण आणि मी पण. आम्हाला ते कॅरेक्टर मिळतच नव्हतं. तर मग तिन्ही HODsची मीटिंग झाली. राजेंद्र सर जे प्रोड्युसर आहेत, विशाल सर आणि आमचे DOP सिद्धार्थ जाटला, त्यांच्यासोबत आमची मीटिंग झाली. आणि काय प्रॉब्लेम आहेत, काय कॅरेक्टरला काय मिळत नाही आहे, काय मिळतं आहे, काही सापडत नाही आहे का, हे सगळं डिस्कशन झाल्यानंतर मग आमच्यात एक अशी कुठून तरी एनर्जी आली, नाही यार करूयात. आणि मग 4th डेपासून आम्ही नव्याने सुरुवात केली आणि तेव्हापासून मग सगळं व्यवस्थित झालं. मुळात ॲक्च्युली वर्कशॉपच्या टाईमला जेव्हा कॅरेक्टर्स सगळ्यांना सांगितले विशालदादांनी, तेव्हा आम्हाला असं वाटलेलं की आमचं ऑलरेडी एक कॅरेक्टर दिलं आहे, म्हणजे कबीर ढुंग्या धैर्या लोकांना माहिती आहेत, तर आम्हाला काय सेमच करायचं किंवा लोकांना म्हणजे आम्ही काही केलं तरी वाटणार की अरे हे कबीर ढुंग्या धैर्या असेच होते.
तर ते ॲक्च्युली ते सगळं उलटं झालं. म्हणजे जे नवीन कॅरेक्टर होते त्यांना एक त्यांचं कॅरेक्टर लवकर त्यांना मिळालं, कारण ते एकदम झिरोपासून त्यांनी स्टार्ट केली. आणि जी आम्ही बॉईजला गेलेली फर्स्टला, तर ती आमच्याकडून नव्हती झाली यावेळेस. आणि म्हणून आम्ही एकदम वर्कशॉपच्या एंडला कॅरेक्टरविषयी आम्हाला ते कॅरेक्टर कुठेतरी जवळपास मिळालं. आणि मग जसं प्रतीक बोलला की 3 दिवस शूट झालं आणि त्याच्यानंतर असं वाटायला लागलं की यार ती मजा नाही येते, ती एनर्जी कुठेतरी डाऊन वाटते का वेगळी वाटते. मग त्याच्यानंतर आम्ही तिसऱ्या दिवशी मीटिंग झाली आणि त्याच्यानंतर त्याच दिवशी रात्री बॉईज लागलेला टी व्हीवर, रात्री 3ला लागलेला. आणि तो मग मी पार्थ प्रतीक आम्ही बघितला. आणि मग आम्ही ठरवलं की म्हणजे मला वाटतं झोपलो पण नव्हतो आपण, 7ला स्केड्यूल होतं, तर 3ला फिल्म बघितला आणि मग तसंच आम्ही सेटवर गेलो. आणि कॅरेक्टर मग तसं मिळालं. आणि मजा तर ऑब्व्हियसली म्हणजे जसं प्रतीक बोलला घरासारखं वातावरण आहे. आता नवीन फॅमिली मेंबर्स पण आलेत आमच्याबरोबर आणि मज्जा खूप आली. म्हणजे ॲक्च्युली मी जसं सांगितलं की एक ट्रिपसारखीच होती बॉईज 2. असं कधी कळलंच नाही की शूटिंग आहे, म्हणजे असं कधीच वाटलं नाही अरे स्केड्यूल लागतं उद्या वगैरे. असं वाटतं हां चल शूटिंगला जायचं आहे. तर एकदम नॉर्मल वातावरण होतं आणि त्यामुळे मला वाटतं बॉईज 2 तुम्हाला जास्त आवडेल. मी चित्रा नावाचं कॅरेक्टर करते आहे. एक साधी सिंपल आणि डान्स करणारी, म्युझिक आवडणारी अशी मुलगी आहे. आणि तिची कॉलेजमध्ये कबीरशी भेट होते आणि तिला कबीर आणि कबीरला चित्रा असं आवडायला लागतात. आणि मुळात चित्रपटाबद्दल सांगायचं तर ही यंग जनरेशनची स्टोरी आहे, आत्ताच्या जनरेशनची स्टोरी आहे. कारण यंग जनरेशनला खूप प्रश्न पडतात आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना पटापट हवी असतात. सो ही उत्तरं त्यांना इझिली कुठे मिळतात तर ते इंटरनेट आहे, यूट्यूब आहे, गुगल आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मग मोबाईलचा वापर होतो, यूट्यूबचा वापर होतो. तर हा सगळा वापर त्यांच्या लाईफवरती ह्या सगळ्या वापराचा कसा इफेक्ट होतो हे सगळं आम्ही मूवीमध्ये सांगितलं आहे. आणि कॅरेक्टरबद्दल बोलायचं तर असं खूप छान गोंडस असं कॅरेक्टर आहे. आणि ते एक मित्रांबरोबर फिरायला जातात तर तिथे जी धमाल मस्ती करतात ते सगळं आहे. आणि जी मजा ऑनस्क्रीन दिसते तीच सगळी मजा आम्ही ऑफस्क्रीनसुद्धा केली आहे. त्यामुळे खूप मजा आली हे सगळं करताना. एक्सपिरियन्स म्हणायचं झालं तर सगळ्यात आठवणीत राहील असं स्केड्यूल होतं तर लडाखचं. कारण आधी आमचं गोव्याला शूट करायचं चाललं होतं आणि गोव्याला खूप पाऊस सुरू झाला अचानक. आणि मग असं ठरलं की मग लडाखला शूट करूयात. तर लडाखलाच काय, लडाखचे किस्से आहेत. एअरपोर्टवरचा एक किस्सा सांगतो. आमचे DOP आहेत सिद्धार्थ जाटला सर. आम्ही लडाखला जाण्यासाठी एअरपोर्टवर म्हणजे जातच होतो, तर आमची फ्लाईट होती रात्री. आम्ही एअरपोर्टवर होतो आणि जाटला सर आले नव्हते आणि आम्ही वाट बघतोय, त्यांना फोन वगैरे केले. काही वेळानंतर त्यांना विशाल सरांनी कॉल केला. तेव्हा त्यांनी कॉल उचलला आणि त्यांचा आवाज असा खूप असा दबक येत होता आणि असं ते बोलत होते, अरे विशाल मेरा ॲक्सिडेंट हो गया रे इधर, असं झालं. आणि मग सर फुल ब्लँक झाले, सरांना कळेच ना आता काय करावं. मग इकडची तिकडची परमिशन काढून गेले सर तिकडे आणि तिकडे बघितलं तर सिच्युएशन खूप क्रिटिकल होती त्यांची. तर ऑटोमध्ये आलेले ते. तर एका गड्ड्यात असं खूप पाणी साचलं होतं, डबकं होतं. तर त्याच्यात चाक गेलं ऑटोचं आणि अशा 3 पलट्या खाऊन ॲक्सिडेंट झालेला ऑटोचा. आणि त्यांना खूप डेंजर इंजुरी झालेली इकडे पायाला, पूर्ण अशी चीर पडलेली. पण सरांचं एवढंच मला चांगलं वाटतं ते की सर तरी पण बोलले की नाही विशाल हम करेंगे शूट, लडाख को जाएंगे. आणि ते वरती आले एअरपोर्टवर आणि त्या फ्लाईटमध्ये बसून लडाखला गेले. आणि दुसऱ्या दिवशी त्यांचं एवढं दुखत होतं तरी पण ते बोलले नाही आपण करेंगे, ट्राय करेंगे. आणि त्यांनी तसं शूट केलं. आणि दुसऱ्या दिवशी जाटलाला सकाळी हॉस्पिटलमध्ये नेलं, त्याला प्लास्टर केलं आणि तो अख्खा दिवस दुसरा DOP येईपर्यंत जाटला शूट करत होता. म्हणजे तो मॉनिटरवर बसला होता, कॅमेरा मी हँडल करत होता. त्याचा अख्खा पाय तो खुर्चीवर बसून त्याला एक माणूस दिला होता आणि त्या माणसाबरोबर तो आमच्याबरोबर त्या लोकेशनवर फिरला. लडाखमध्ये खूप मजा केली. जसं मी सांगितलं घरासारखं वातावरण आहे. म्हणजे लडाखमध्ये मला म्हणजे एव्हरी स्केड्यूलमध्ये खूप मजा आली. लडाखमध्ये मी पार्थ प्रतीक एका रूममध्ये होतो राहायला. तर तिथे आम्ही म्हणजे आम्हाला ती इम्प्रोव्हायझेशनची वर्कशॉपची एवढी सवय झालेली की
आमचे सतत इम्प्रोव्हायझेशन सुरूच असायचे. म्हणजे प्रतीकचं एक सुरू असणार, मग मी आणि पार्थ असणार त्याच्यावर, मग माझं असं वगैरे. तर आमचं ते एक सवय लागलेली. मग त्याच्यानंतर लडाखमध्ये एक आमचं सॉन्ग शूट होतं रोमॅन्टिक सॉन्गचं, माझं आणि सायलीचं. तर तिथे एकतर लडाख असं आहे की तिथे ऑक्सिजनची खूप कमी आहे आणि लडाखमध्ये तुम्ही 1-2 पावलं जरी चालला तरी तुम्हाला दम लागू शकतो, एवढं आहे तिथे. आणि आम्हाला तर धावायचं होतं रोमॅन्टिक सॉन्गसाठी आणि ते स्लो मोशन शॉट होता, म्हणून आम्हाला 5-6 रिटेक लागले त्याचे. आणि तिथे मग धावताना म्हणजे दम तर लागतच होता आणि ते खाली सँड होती, वाळू होतं, तर तिथे आमचा पाय पण आत जात होता. माझा तर ठीक आहे, वजनदार आहे, तिने हिल्स घातलेले आणि तिथे दगडं होती का काच होतं काय माहीत नाही, म्हणून तिला ते सारखं लागत होतं खाली. आणि म्हणून सायलीला जास्त प्रॉब्लेम झाला मला वाटतं तिथे. आणि सायली, तू तुझा एक्सपिरियन्स सांग. मला तर खूप मजा आली, कारण जसं सुमंत म्हणला की आम्हाला खूप धावाधाव करावी लागली, पण ओव्हरऑल त्या सगळ्याचा एक्सपिरियन्स खूप छान होता. कारण त्या सगळ्या म्हणजे धावण्यामुळे एकतर तुम्हाला दमायला होतं, पण तरी पण आमच्याबरोबर विशाल सर होते आणि विशाल सरांचं सतत एनर्जी देणं हा जो काही प्रकार आहे, सो ते खूप आम्हाला दोघांनाही ते खूप हेल्पफुल वाटलं. आणि बाकी लडाखला आम्ही थंडीत खूप छान मजा केली सगळ्यांनी. आम्ही टेंटमध्ये राहिलो, आम्ही पँगॉंग लेकच्या इकडे गेलेलो तेव्हा टेंटमध्ये राहिलो. असा म्हणजे मी तरी कधी टेंटमध्ये नाही राहिली आहे. सो हा एक्सपिरियन्स खूप छान होता माझ्यासाठी. बॉईज 2 पाहावा, कारण एकतर फुल ऑन एंटरटेनिंग फिल्म आहे आणि त्याचबरोबर बॉईज 2मध्ये मेसेजसुद्धा आहे शेवटी, की तो मेसेज आहे मुलींवर, की मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजातील. तर तो तुम्हाला फिल्म बघितल्यावरच कळेल काय आहे. तर तुम्ही फिल्म कशी घेता हे तुमच्यावर आहे, प्रेक्षकांवरच आहे. जर तुम्ही फक्त एंटरटेनमेंट म्हणून घ्याल तर तुम्हाला एंटरटेनमेंट मिळेलच, पण जर तुम्हाला एक मेसेज पाहिजे असेल सोशल काही, तर तो सुद्धा बॉईज 2मधून नक्की मिळेल. आणि मुलींचा कसा रिस्पेक्ट करावा ही गोष्ट तुम्हाला बॉईज 2 शिकवेल. बॉईज 2 जसं प्रतीक बोलला, डबल धमाल, डबल धमाका, डबल जे काय आहे, म्हणजे आम्ही एक फुल ऑन हिंदी फिल्म नाही म्हणणार, पण एक पैसा वसूल फिल्म जी असते, म्हणजे की लार्जर देन लाईफ काहीतरी द्यायचा प्रयत्न केला आहे. म्हणजे जर तुम्ही तुमच्या तिकीटचे पैसे वसूल करायला आलाय तर तुम्हाला त्याच्या तिप्पट वगैरे काहीतरी आम्ही देऊ, अशी आमची म्हणजे एक एक्सपेक्टेशन आम्ही पण देतो तुम्हाला अशी. आणि म्हणजे लडाखला आम्ही शूट केलं आहे, गाणी आमच्याकडे 5 आहेत यावेळेस. आणि म्हणजे भरपूर, म्हणजे डिरेक्शन असू, प्रोडक्शन असू, कुठेही असू, आम्ही कुठेच असं काय कॉम्प्रोमाइज लेवलवर काहीच नाही केलं आहे. सगळं आम्ही बॉईजपेक्षा तर खूपच म्हणजे त्याच्यावरच जायचा प्रयत्न केला आहे आणि ते तुम्हाला नक्कीच बघायला आवडेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुली असणार आहेत 3, ज्या एकदम डबल धमाका असणार आहे. सो त्यासाठी नक्की 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 बघा. आणि सगळ्यांची मेहनत आहे, सो त्या सगळ्यांच्या मेहनतीचं कौतुक करण्यासाठी बॉईज 2 नक्की बघा.